जय आदिवासी जय जोहार मित्रांनो, पालघर जिल्ह्याचे पूर्ण आदिवासी बांधव आता सगळ्यात मोठा एक पुढचा मोर्चा काढण्यात येणार आहे असे आपल्याला माहिती भेटलेली आहे। जर का आपल्या मागण्या लवकर पूर्ण केल्या नाही, पैसा भरती झालीच पाहिजे, अजून जे आपल्या मागण्या आहे हे सरकारने लवकरात लवकर पूर्ण केले नाही तर हा पुढचा मोर्चा जो असणार आहे ना, हा सगळ्यात मोठा मोर्चा असणार आहे असे आपल्याला माहिती भेटलेली आहे। सरकारला इशारा केलेला आहे मित्रांनो। तर व्हिडिओ नक्कीच हा शेवटपर्यंत बघत राहा। आदिवासीच्या नात्याने हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा जेणेकरून आदिवासी बांधवांना दुसऱ्यांना पण कळू दे। तर नक्कीच व्हिडिओ हा शेअर करा मित्रांनो। तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, आताच आपला एक चारोटी इथे मोर्चा झाला, पैसा भरती झालीच पाहिजे म्हणून पैसा भरती आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी आदिवासी बांधव एकत्र जमा झाले होते। तर एवढे काय आदिवासी बांधव तिथे जमा झाले नव्हते। मागचा एक पहिला तुम्हाला माहिती असेल मोर्चा होता तेव्हा तर 25 ते 30 हजार आदिवासी बांधव एकत्र आले होते मित्रांनो लढण्यासाठी। तर एवढे आता काय आदिवासी बांधव तिथे जमा झाले नव्हते, पण जेवढे आले तेवढे त्यांचे खूप खूप आभार मनापासून। असेच आदिवासी बांधव एकत्र यायला पाहिजे। तर अनेकांनी मित्रांनो प्रश्न केले होते, बाकीचे आदिवासी बांधव कुठे गेले? आपल्या समाजासाठी आपण लढतोय, हक्कासाठी लढतोय, म्हणून सर्व आदिवासी बांधव एकत्र यायला पाहिजे ही विनंती सगळ्यांना। तर मित्रांनो हा झालेला मोर्चा मित्रांनो आपल्या हक्कासाठी पैसा भरती झालीच पाहिजे, आपल्या आदिवासी बांधव तरुणांना नोकऱ्या भेटल्याच पाहिजेत म्हणून हा मोठा असा मोर्चा काढण्यात आलेला होता। पुढच्या भविष्यासाठी पोरांना आपल्या पोरांना शिकल्यावर नोकऱ्या मिळाव्यात, अडचणी पुढे यावी नाही म्हणून पैसा भरती झालीच पाहिजे, त्यासाठी हा मोर्चा मित्रांनो मोठा असा काढण्यात आलेला होता। जास्त काय एवढे पब्लिक आली नव्हती, म्हणजे आपले आदिवासी बांधव काही एकत्र आले नव्हते, तरी पण जेवढे आले त्यांचे आभार मनापासून। तर असेच आदिवासी बांधव एकत्र आलेत तर आपण खरंच सरकारशी खूप मोठं भांडण करू शकतो, आपण लढू शकतो आपल्या हक्कासाठी। तर जास्त काय एवढे आदिवासी बांधव आले नव्हते। तर अगोदरचा मित्रांनो मोर्चा खूप मोठा झालेला होता, गेल्या वर्षीची गोष्ट आहे। तर 25 ते 30 हजार आदिवासी बांधव एकत्र आले होते हक्कासाठी लढण्यासाठी। तर अनेकांनी मित्रांनो आता प्रश्न केले की बाकीचे आदिवासी बांधव कुठे गेलेत, झोपले होते का, असे अनेकांनी प्रश्न मित्रांनो केलेले आहेत। तर जर का मित्रांनो आपण कधी एकत्र आलो नाही तर आपल्या मागण्या कधीच नाही मित्रांनो पूर्ण होणार। त्यासाठी सर्वांनी मिळून हा कधी पण मोर्चा असला तर एकत्र यायला पाहिजे, सरकारशी भांडायला पाहिजे। तर तिथे हा मोर्चा मित्रांनो चारोटी इथे एखाद तास मित्रांनो झालेला असेल, नंतर वरून काहीतरी कॉल आला, एखाद तास हायवे वाटतं बंद केली, त्याच्यानंतर वरून कॉल आला की आता तुमचा मोर्चा संपवा, आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करतील, आम्ही काहीतरी आता दखल घेऊ असं वरून सांगण्यात आलेलं म्हणून मोर्चा मग संपवण्यात आलेला। तर एखाद तास टिकला असेल मोर्चा। तर आता आदिवासी बांधवांनी ठरवलेलं आहे की ह्या लवकर जर आता जे आम्ही मागण्या केलेल्या होत्या तर ह्या जर का पूर्ण केल्या नाही तर सरकारला खूप मोठा असा मित्रांनो इशारा केलेला आहे। मोठा असा सगळ्यात मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे आताचा जो पुढचा असणार तो, जर का मागण्या ह्या लवकर पूर्ण आपल्या मांडलेल्या होत्या त्या केल्या नाही तर मित्रांनो आता आदिवासी बांधवांनी ठरवलेलं आहे की आता ट्रेन थांबवायची डायरेक्ट। हा मित्रांनो जी मुंबई टू दिल्ली ट्रेन चालते ना, ते डायरेक्ट मध्येच म्हणजे ट्रेनच बंद करून टाकायचे सगळं, असं तिथेच डायरेक्ट रेल्वेमध्ये मोर्चा काढायचा। खूप मोठा मोर्चा असणार आहे, सगळ्यात मोठा। अजून एक दुसरं पण प्लॅन आहे ट्रेनचं। अजून जे आपले मोठे मोठे डॅम आहेत, धामणी डॅम, सूर्या डॅम, असे मोठमोठे डॅम आहेत, हे पाणी मुंबईला वगैरे जाते ना मित्रांनो, तर हे पाणी पण थांबवायचं, डायरेक्ट पाणी पण मित्रांनो थांबायचं असं। तर आता आदिवासी बांधवांनी असं ठरवलेलं आहे की पूर्ण दिवस मोर्चा ठेवायचा, म्हणजे ट्रेन थांबायची तर पूर्ण दिवस तिथे घालवायचे, 8-10 तास। सूर्या डॅम, धामणी डॅम हे पाणी थांबायचे असेल तर पूर्ण दिवस मोर्चा ठेवायचा असं आदिवासी बांधवांनी ठरवलेलं आहे। तर हा खूप मोठा सरकारला इशारा केलेला आहे। तुम्हाला मित्रांनो कसं वाटतं नक्कीच कॉमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ हा नक्कीच मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा, बाकीचे दुसऱ्या आदिवासी बांधवांना पण कळायला पाहिजे, माहिती भेटायला पाहिजे। तर व्हिडिओ हा नक्कीच शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया, बाय बाय।